नवीन ब्लॉगर आलेला आहे म्हणजे मार्केटमध्ये मानस ब्लॉगर. आपल्याला ती शिवलिंग सापडलेली आहे. ती नवीन बोट चालवणारा बघा. हाय गरमे आग लावण्यामध्ये एक नंबर आहे डायरेक्ट वॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये का. आणि जसं की आपलं मागच्या ब्लॉगमध्ये नियोजन झालं होतं, कुठेतरी फिरायला जायचं होतं नेक्स्ट ट्रिप. तर सगळ्यांचा विचार झाला आहे आणि आम्ही आता निघतो आहे डायरेक्ट आमच्या लोकेशनच्या दिशेने. आता सगळ्यांच्या गाड्या वगैरे सगळ्यांच्या झालेल्या आहेत, सगळ्यांची तयारी झालेली आहे. तर चला निघतो आणि पुढचं तुम्हाला दाखवतो कुठं जाणार आहे, नक्की काय दाखवतो आणि आज जी काय धमाल मस्ती होणार आहे ते पण तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आलेलो आहे आपण आबाईला पिकअप करायला. आबाई इथं भेटतोय का बघू. आईला ह्यांना पूर्ण घरापर्यंत न्यायला लागतं, तेव्हा कुठे निघतात. पूर्ण घरातून जाऊन असं उचलून आणावं लागतं त्यांना, तेव्हा ते निघतात. आता बघू, इथं अजून घरीच आहे वाटतं, इथून काय बाहेर तर निघालेला नाही आहे. 1 hour later. आबाई बसले कुठे डायरेक्ट आम्ही जातो आता. तिथून जाणार माणूसच्या घरी, तिथं सगळेजण थांबलेत सगळ्यांसाठी आणि तिथून मग सगळेजण झाले. आता तिथून मग निघणार जिथं आपलं लोकेशन आहे. तुम्हाला अजून लोकेशन माहीत नाही, ज्या लोकेशनला जाणार आहे आम्ही. चला. लोकेशन नाही का सांगितलं? नाही सांगितलं अजून. कालच्या ब्लॉगमध्ये माहिती आहे, मला पण आठवत नव्हतं काय. कालच्या ब्लॉगमध्ये पण माहिती आहे, पण ह्या ब्लॉगमध्ये तर नाही सांगितलं. तर मित्रांनो, सगळं झालेलं आहे नियोजन, सगळेजण जमा झालेले आणि सगळ्यांच्या गाड्या घेऊन सगळेजण निघालेले आहेत. नवीन ब्लॉगर आलेला आहे म्हणजे मार्केटमध्ये मानस ब्लॉगर. सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला. गाडी बघा, एकदम गोल्डन गाडी, गोल्ड प्लेटेड गाडी. एवढे पैसे तरी पण ब्लॉग करायचे त्याला. आम्ही निघालो आता, पेट्रोल वगैरे सर्व भरलं गाडीमध्ये. आता चाललो आता, त्याला कॉल वगैरे केला, तिथं आम्ही स्टे करणार आहे आज. त्याला कॉल वगैरे केला, तर आता त्याच्याकडून लोकेशन मागून घेतलं आहे आणि आता मी निघतो सगळं. चला भेटतो आता तुम्हाला पुढं. हे आहे अजिंक्यतारा किल्ला, म्हणजे साताराची आन बान शान. आता म्हणजे अजिंक्यतारा किल्ला आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा मजबूत किल्ला आहे. अजून तर त्याच थाटामध्ये उभा आहे इथे साताराच्या मध्ये, आणि अजून तोच आपल्याला शिवरायांचा इतिहास जाणवून देतो. अजिंक्यताराचा ब्लॉग पण आपण कधीतरी काढू परत गेल्यानंतर, पण बघू जेव्हा कधी आपल्याला वेळ भेटेल त्यानंतर आपण नक्कीच काढू अजिंक्यताराचा ब्लॉग 100%. चला तर मित्रांनो, आता चाललो होतोच. तर मध्ये आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागलं आहे, ज्या ठिकाणाचं नाव आहे यवतेश्वर. साताऱ्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा बाहेरच्या लोकांना पण माहिती असेल यवतेश्वर, जिथं की एक महादेवाचं मंदिर आहे, पवित्र महादेवाचं मंदिर आहे. तिथं आता आपण थांबलो आहे आणि चांगलं महादेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया, जेणेकरून एक लोकांमध्ये आणि आपल्या जे पोरांमध्ये हे मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी राहील आणि ही ट्रिप चांगली पार पडेल, आम्ही अशी प्रार्थना करतो आहे. आणि आता आदित्य ते सर्व गेलेले आहेत आतमध्ये. हे असं काही मंदिर आहे इथं, आणि काही इथं म्हणजे एक जुने पुराणे दगडे बांधकाम आहे पूर्ण इथं. आणि हे असं पूर्ण मंदिर पण दगडांनी बांधलेलं आहे. आणि मेन म्हणजे या मंदिराची पवित्रता जपून ठेवण्यात आलेली आहे. असं नंदी महाराज. तर मित्रांनो, इथं काहीतरी एकदम इतिहासकालीन माहिती आहे, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न अभय भाऊ करतील. त्या माहितीमध्ये काय चुकीचं असलं तर आम्हाला माफ करा, आम्ही पण काय म्हणजे त्या ह्याच्यात नाही. आणि इथं बघा किती जवळपास ही मला वाटतंय 20 ते 30 फुटाची ही खाली विहीर आहे. तुम्हाला जी मी आता इथली यवतेश्वरची जी माहिती सांगणार आहे ती खरी असेल का खोटी म्हणजे हे मला माहित नाहीये, पण ही जी तुम्हाला इथं तळ दिसते, ह्या तळ्यातनं आपल्याला ती शिवलिंग सापडलेले आहे, तिचं तिथं स्थापन केलेलं आहे त्या देवळात. या इथं गावली होती ती. आणि हे कधीच गावली ते साधारण आता काळ तर असं मला माहित, सण वगैरे काय माहित नाही, सण इसवी सन कितीच्या काळात गावली, पण इथं गावलेली ती मूर्ती. एवढं माहिती का? तर मित्रांनो, तुम्ही ज्या आतमध्ये तुम्हाला मी जी पिंड दाखवली ती ह्या म्हणजे ह्या साठ्यामध्ये गावली होती असं आबाईचं म्हणणं आहे. आता तो इतिहास आहे काय आहे ते आपल्याला तो खरा इतिहास आहे खोटा इतिहास आहे माहीत नाही, पण जसं आमच्या कानावर येतं, जसे इथली लोक सांगतात त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ही माहिती जर चुकीची असली तर आम्ही क्षमा मागतो. आणि जर कोणाला ह्याच्याबद्दल यवतेश्वरबद्दल अजून काय माहिती असेल किंवा अजून काय कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा.
हे बघा मित्रांनो, इथं एक हे आहे ज्याला काय बोलतात मला माहिती नाही. इथे बघा हे काय लिहिलं आहे ते पूर्ण तुम्ही माहिती वाचा. जे की हे पूर्वीच्या काळामध्ये लोक ह्याला पाणी काढण्यासाठी वापर करायचे. ह्याला रस्सी असायची, रस्सीला कळशी किंवा काहीतरी एक भांडं असायचं ज्याच्यातून पाणी खाली जाऊन असं फिरवून पाणी काढत होते त्याच्यातून. हे असं एक छोटं पूर्ण गंजलेलं आहे पूर्ण, तुम्ही आवाज बघू शकता. आपले पूर्ण राहिलेले महाग आता कुठं राहिलेत काय राहिलेत ते बघतो आता मस्तपैकी. मला वाटतं ते महाग म्हणजे अजून कास पठारावर आलेच नाही आहेत. कास पठारावर बसून पण महाग राहिलेले आहेत. पण भाई साहेब तुम्ही व्ह्यू बघा ना, काय व्ह्यू आहे हा. म्हणजे इथं आता तुम्ही बघता फुलं वगैरे काय नाही आहेत, पण थोडंफार हा व्ह्यू बघायला तलाव वगैरे आहे. पण हा व्ह्यू खूप मस्त आहे असं, म्हणजे पूर्ण पठार एकदम म्हणजे एकदम असं म्हणजे मोकळं सर्व वाटतं, एकदम भारी वाटतं एकदम. आणि एन्व्हायरमेंट पण भारी येतं. तर हेच आहे कास पठार आहे. आता इथून पुढे आम्हाला जवळपास लागणार आहे, थोडाच वेळ लागणार आहे, 15 ते 20 मिनटात आम्ही पोचू आमच्या लोकेशनवर पोचल्यानंतर जिथं काय ते फॉर्मॅलिटीज आहेत चेकिंगच्या, त्या फॉर्मॅलिटीज करू आणि नंतर काय चहा नाश्ता वगैरे त्यांच्याकडून करू. आणि त्याच्यानंतर जो संध्याकाळचा जो पार्ट आहे तो पण करू, तो पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही असंच बघत राहा पुढे काय होतं आहे ते. चला तर मित्रांनो, जे आम्ही बुकिंग केलं होतं कॅम्पिंग वगैरे ते आम्हाला भेटलेलं आहे इथं. आणि आम्ही आलेलो आहे बामणोलीला आणि उद्या आहे आमचा वासोटा ट्रॅक. कुठली पोरं बनणार आहेत? आणि बघा हे आमचं आजचं स्टे आहे. इथून आज कॅम्पिंग वगैरे सगळे. आता ते ज्यांच्याकडे आपण बुकिंग केलं ते दादा भेटतात आतमध्ये आपल्याला. तर ते बघू आज आम्हाला आज रात्री कॅम्पिंग वगैरे लावून देतील, कॅम्प वगैरे लावून देतील तळाच्या बाजूला. आणि उद्या आहे डायरेक्ट वासोटा ट्रेक. तर बोटमधून जायचं आपल्याला वासोटा ट्रेकला. तर तो उद्याचा पार्ट आहे. आजची काय मजा होते ते आम्ही तुम्हाला दाखवतो, कॅम्पिंग वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. तर चला आता पुढे बघूया काय मला की ब्लॉग मध्ये काय बोलायचं तुला, बोल ना. काय नाही, आम्ही आमच्या कुठे पोचले. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बामणलीत आम्ही आता पोचलोय. आणि आमचा नवीन मेंबर आजपासून आमच्या साई कावडे म्हणून, आणि वाय प्रसिद्ध सुपद आणि बंटी भाई. चला ह्या आहेत आता आम्हाला बसायला आवडलं वाटतं. चैतन्य भाऊचा आदेश आहे, अटेंडन्स घ्यायची आहे सगळ्यांची. किती जण आले, कोण आले, काय आले, सगळ्यांचे घ्यायचे. आम्ही बघायचं नाही अजिबात, काय मी सांगतोय. फोन आज फोन कुणी बघायचा नाही. गोष्ट नाही बघा, एन्जॉय करायचं. डिझाईन बिझाईन बनवायचं होतं. आज बंद कर शटर तुझं, आज शटर बंद कर. इथं पहिल्या आल्या चहा, काकीने चहा बनवून दिला आपल्याला. इथल्या काकीने चहा बनवून दिलेला आहे. सगळ्यांना चहा घ्या आणि डायरेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही चालू डायरेक्ट ते कॅम्प कुठं लावणार आहेत ती जागा बघायसाठी चाललेलं आहे आम्ही. आणि एकदम मस्त व्ह्यू आहे, एकदम कडक व्ह्यू आहे. काय म्हणता पुढचं भाऊ, कसा व्ह्यू आहे, काय तुम्हाला वाटतं हा व्ह्यू बद्दल दाखवणार मी त्यांना, सगळं दाखवणार. पण मला पहिले बघू द्या. आणि हा बघा काय व्ह्यू आहे, हा मस्त व्ह्यू आहे. आणि इथं आपले कॅम्पिंग वगैरे एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. मला खूप आवडलेला आहे खूप. इथं संध्याकाळी आमची अख्खी संध्याकाळी इथंच आहे, रात्र आमची पूर्ण इथंच आहे. तुम्ही कसं येणार आपल्याला इथं पण. इथं पूर्ण कॅम्पिंग, इथं बॉन फायर वगैरे सर्व लावून देणार ते. आणि पूर्ण असं समोरच आहे. आणि हे कॅम्प आहेत आपले सगळे. ह्या कॅम्प आपले 2% म्हणजे आपण दोघं साईड. हा किती पर्सेंटचा आहे? तो 4%चा आहे. हा वाईल्ड क्राफ्टचा आहे. तो हा हा आहे तो 3%चा असतो. तो 2%चा. तुम्ही काय सफिशियंटली 3 जर झोपला तिथं, त्यात एक जण झोपला तरी व्यवस्थित होऊन जातं. चला आता कॅम्प दाखवतो आम्ही कसा आहे. चल उघड, चल टेंट आमचा. तू नको जाऊ भावा आतमध्ये. बघा एकदम स्वस्त, एकदम पद्धतशीर टेंट, एकदम ब्लँकेट वगैरे सर्व दिलेले आहे आपल्याला. असं चैतन्य भाव आणि आबाई एका टेंटमध्ये झोपू शकता, असं एक फुल स्पेस आहे. कसं काय अजून नाही ते तुमच्या शेअरिंग केसेस होते ते आम्ही करून देतो पूर्ण. ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम. फक्त 8 वाजेपर्यंत तुम्ही तयार राहून. कसं आंघोळीचं कसं काय? आंघोळीचं तुमचं सकाळी काय फ्रेश होण्याचंच असते, कारण तुमचा दिवसभरचा ट्रेक पूर्ण वाचून. आंघोळ बिंघोळ काय नाही, फक्त फ्रेश व्हायचं सकाळी. हे 7:30 वाजता मला तिथं यायला लागतं नाश्त्यासाठी. तुमचा नाश्ता होतो सकाळी, चहा नाश्ता होतो, प्लस तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट टिफिन दिला जातो, चपाती भाजीचा डबा दिला जातो. मग ते तुम्ही कॅरी करता. सकाळी फ्रेश होतो, पूर्ण आता दिवस ट्रेक
मित्रांनो आता थोडंफार चेंज वगैरे करून आता पोरं सगळे गेलेले आहेत तिकडं क्रिकेट खेळायला. जाऊ आता काय करायचं, त्यांच्या पुढे चालत नाही, नाहीतर मी बॅटिंग घेतच होतो. आता जाऊ द्या, चला. रेंज नसेल तरच मजा येईल. जिथं रेंज जाते तिथं काय नेटवर जातं तिथं काही नाही हे जे काय सुखाचं दरवाजा उघडतो का असं काहीतरी डायलॉग आहे. आता रेंज तर नाही येत पण व्ह्यू एक नंबर आहे. मित्रांनो आम्हाला उद्याची बोट भेटलेली आहे. ज्यांना कोणाला तापोळ्यामध्ये बामनोलीमध्ये बोट राईड पाहिजे असेल तर आदित्य बर्सेला संपर्क साधा. आणि यो बोटचा माल, हा बोटचा मालक आहे आणि यो नावाडे सांगे काय गाडी पण ऐकवणार नवीन बोट चालवणारा बघा. वासुड्याचे पैसे किती आहे? कसा ग्रुप मध्ये का सिंगल सिंगल आहे. नाही आता ग्रुप एवढा मोठा दिसतोय तुम्हाला, एवढा मोठा ग्रुप आहे. म्हणजे 1250 रुपये. बरं ठीक आहे, चल वासुड्या देतो. मित्रांनो व्ह्यू बघा, व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. तिथं पूर्ण बोटी बिटी लावलेल्या आहेत. ह्याच बोटीमधून आम्ही उद्या जाणार आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ आम्ही नाही बनवत. आम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणं बंद केलं. आता आम्ही ब्लॉगर नाही. आम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणं बंद केलं. आम्ही ब्लॉगर. फायनली सनसेट झालेला आहे. सगळे इथं आम्ही आता आलोय आणि सगळे सूत्र दरवेळेस प्रमाणे सगळे सूत्र चैतन्य भाऊकडे दिलेले आहेत. ह्यावेळेस पण चैतन्य भाऊ चालू करायचं, ऑपरेट करा. थांबा हो बघा ओके. आणि तिकडचे पण लाईट लावलेले आहेत. मित्रांनो आता इथं मस्तपैकी लाइटिंग बिटिंग लावून दिलेली आहे आपल्याला इथं मस्तपैकी. आणि आत्ताचा एक नंबर व्ह्यू आता तुम्हाला दाखवणार आहे मी. बघा काय मस्त व्ह्यू येतो इथून. असं फुल लाइटिंग बिटिंग लावलेलं आहे, झाकबुक लाइटिंग लावलेली आहे. तिकडे समोर पण लाईट लावून दिलेली आहे. तिथं आपला बॉनफायर आहे किंवा इथं आपला बॉनफायर आहे. 2 ठिकाणी बॉनफायर आहे. तुम्ही कुठेही पाहिजे तर कुठेही करू शकता, असं काही विषय नाही आहे. तर 2 ठिकाणी बॉनफायर आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहे. जेवायला काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो, जेवणाची क्वालिटी पण तुम्हाला सांगतो. हा कुठला व्लॉगर आहे हा? एवढा वर मोबाईल आहे, सेल्फी ट्रायपॉडला लावून एवढा वरचा व्लॉगर कुठला व्लॉगर आहे हा? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. एक नंबर आहे. इथनं व्ह्यू एक नंबर आहे. आता उद्या जायचं किल्ल्यावरती, तयारी करून ठेवा. उद्याचीच आम्हाला हे लागले लवकर. उद्या दिवस कधी उद्याची काय लागली? ओढ लागली. उद्याचा दिवस कधी आतुरता लागली, अशी आतुरता. कॅमेरा बघून बोल ना मग. उद्याचा दिवस लवकर उजेड त्यांचे आमचे म्हणजे उद्याची इतकी आतुरता. ओढ लागली. आज रात्री आपण जर लवकर झोपलो तर उद्या दिवस लवकर होतो. उद्या 7:30 वाजता आपला नाश्ता. ह्याला असं वाटतंय की आपली रात्र आता 12च्या आधी होणार आहे किंवा त्याची झोप. पण त्याला काय माहिती कोण त्याला पछाडणार आहे ते रात्री. कोण पछाडणार आहे? कसली लिंक? तेच की व्हिडिओची त्यांना घेऊया म्हणजे जास्त व्ह्यूज येतील सायला. हो मला पण तेच वाटतंय. त्यांना हे कर स्टोरीला कॉल मेन्शन मार, कोणाला जास्त व्ह्यूज येतील. ती पोरं आयडिया लिहून घे म्हणलं जालन्याचे. आता साऊंड आणून दिलेला इथं. साखर कुठं घेऊन चालला आहे बाबा. साऊंड आणून दिलेला. आता इथं आपले सगळे आता काय करणार तुम्ही? साऊंड नाचणार आहे आता आम्ही. चला नाचाचा विषय करायचा. आता काय करायचं? आबी भाऊ तुम्ही नाचा. चला तुम्ही टेंट मधनं बाहेर निघा. काय तुम्ही टेंट मध्ये? अरे का आवाज कमी कर. काय चाललंय मित्रांनो? हाय गरमी. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही. डान्स बिन झाला. आता जेवायला चाललोय आम्ही.
भुका लागलेत, शनिवार होता माझा त्याच्यामुळे आबाईचा लागलेत मला. आबाई भाईचा उपवास होता आणि आता काकांनी सांगितलं आम्हाला जेवण लावतो, ताटं लावतो, या लवकर तुम्ही. चाललंय नियोजन. नियोजन चाललंय. हातपाय जरा धुतो. जरा फ्रेश होतो आणि जेवण घेतो. जेवायला काय तुम्हाला दाखवतो नक्की 100%. चला आपलं ताट आलेलं आहे जेवणाचं. काय पनीर, हे काय डाळ, सोलकढी, श्रीखंड, पिठलं आणि चपाती. एकदम शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण. बलिदान मासा असल्यामुळे आम्ही पण तेच जेवणार आहे मित्रांनो. आता काय सगळ्यांनी वेळेस खाणार आहे. तसं काय? काय नाही, यांनी नॉनव्हेज खाणार आहे ते बघा. नाही मित्रांनो, आम्ही पण वेळेस खाणार आहे. चला, बघू की आता. तिकडे एकदम चांगलं थाळी. तिकडे थाळी आली एक. ती थाळी तर मला नाही दाखवत मी, जाऊ द्या. काकी जेवण एक नंबर झाला. हो मित्रांनो, आता इथं लावलाय बॉन फायर. पुरा आग लावण्यामध्ये एक नंबर आहे काय सांगणार तुम्हाला आग कशी लावायची ना. तो दादा म्हणला तुमच्याकडे माचीस वगैरे आहे का. आता माचीस कशाला ठेवणार आहे आम्ही. कोण आमच्या इथं, कोण सगळे निर्व्यसनी, सर्व निर्व्यसनी मुलं आहेत. मग हा काय बोलतो माहितीये का, पोरं आमची आग लावण्यातले एक्सपर्ट आहे. आता कशी लावते आग ते त्यांना माहिती, माहिती पण एक नंबर. पण आग लावण्यात एक नंबर. त्या पोरीच्या आईनं त्याला बोलवून घेतला डायरेक्ट बोलली की तुझा नाही काय संबंध आहे, हे पोरं तुझ्या नावानं खातील चिडवते. मग त्याच्यावर वादावाद झाली. मग त्याच्यावर डायरेक्ट आब्याला वॉर्निंग दिली कशाची? की तू हिच्यापासून लांब राहायचं, नाहीतर मग तू माझ्या हातातच आहे म्हणले डायरेक्ट. मित्रांनो, आता बॉन फायर झालेला आहे आणि सगळे आपापल्या कॅम्प मध्ये गेलेले आहेत. इकडे बघा, या कॅम्प मध्ये 4 जण आहेत, हे 2 जण आहेत आणि बादशासाठी एकट्याला एक कॅम्प. यो बादशाह एकट्याला एक कॅम्प. हा बादशाह एकटा राहतो आणि एकटाच शिकार करतो सगळ्यांना. वाघ कसं माहिती आहे तुम्हाला, जंगलात एकटा राहतो आणि वाघ एकटा राहतो आणि वाघ एकटाच शिकार करतो. त्यामुळं आपल्याला एकट्याला स्वतःला वैयक्तिक कॅम्प घेतलेला आहे मी. झालं आता आजचा दिवस तर असाच संपलेला आमचा. खूप काय मस्ती केली, तुम्हाला जेवढे बघितले तेवढी ती मस्ती झाली. आणि आता डायरेक्ट आता उद्या आम्ही सकाळी लवकर उठणार आहे, शक्यतो 7:30 वाजता 8 वाजता आम्हाला इथून बोटीने निघायचं आहे वासड्यासाठी. तर भेटू आता उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण हा व्लॉग तर खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे मी नेक्स्ट दुसरा व्लॉग बनवेल उद्यासाठी. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि जर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला येतो. जय महाराष्ट्र.